शिफ्टिंग कर्मचारी भवानी मंदिर लातूर आणि याच्या पाठीमागं आहे जुनं बसस्थानक। आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे। या विभागीय कार्यशाळेच्या पाठीमागे एक आमराई आहे आणि आपण आहोत हे पहा अंबेजोगाई रोड लातूरमधून अंबेजोगाई रोडला हा लातूर प्रतिष्ठित अंबेजोगाई रोड हा रस्ता आहे। या लोकेशनला आहोत। लोकेशन पहा, त्या बाजूला लातूर अर्बन बँक आहे। तर असं हे लोकेशन लातूरमधलं आहे आणि आजचा व्हिडिओही तसा अगदी सुंदरच होणार आहे। ते पहा, रापची ही विभागीय कार्यशाळा आहे, अंबेजोगाई रोड पाहू शकता। तर इथं खूप ठिकाणी तुम्हाला दाट असे वृक्ष दिसतील। तर आजचा आपण व्हिडिओ जो आहे तो खास वृक्षप्रेमीसाठीच डेडिकेट करत आहोत। लातूरमध्ये वृक्ष संवर्धन भरपूर झालेलं आहे आणि वृक्षांची काय गरज आहे तुमच्या लक्षात येईल। पण याच रोडवर आजच्या व्हिडिओचं एक रहस्य दडलेलं आहे। आता या राप शाळेच्या अगदी समोरील बाजूला जेव्हा रोड क्रॉस करून समोर येतो उजव्या साईडला एक रस्ता आत गेलेला आहे। हा पहा, हा तो रस्ता आहे उजव्या साईडला आणि याच रस्त्यावर एक रहस्य दडलेलं आहे। तर आता चला आपण ते पाहूया। सुंदर अशा लोकेशनवर आहे हे। आतमध्ये आपण जर या लोकेशनहून नीट पाहिलं तर एक समोर एक आपणास मंदिर दिसत आहे। मंदिराकडे थोडं आपण गेल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे। चला पाहूया मंदिर कुठलं आहे। तर पहा, आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत। एकदम मंदिर दिसत आहे। आपला व्हिडिओ सुरू आहे आणि मंदिर हे पहा, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर लातूर, रामकृष्ण हरी। मंदिर पाहिलं, संत ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर आहे। आकर्षक देखणी मूर्ती आहे आणि पाठीमागे साक्षात पंढरीचा रंग जगाचा उद्धारक विठ्ठल रुक्माई यांची भव्य अशी मूर्ती आहे। अगदी बॅक साईडला आलो आपण, हे बॅक साईडला येऊन राईट साईडला वळायचं। राईट साईडला आहे बघा आजचं खरं रहस्य दडलेलं। तर हे रहस्य आहे पहा, समोर तुम्हाला एक आंब्याचं झाड दिसत असावं। मी सांगितलं होतं ना, आजचा व्हिडिओ म्हणजे वृक्षप्रेमीसाठी पर्वणी आहे। का आहे ते आता तुम्हाला सांगणारच आहे। अद्या मंदिराच्या साईडला येऊन या जुन्या आंब्याच्या झाडाकडे पाहिले असता आपल्याला दिसून येईल की खूपच जुना वृक्ष आहे हा। याच्या ढालपे वगैरे निघत आहेत आणि अगदी 30 ते 40 वर्षाखालील हा वृक्ष आहे। अशा वृक्षाची संवर्धन करणे काळाची गरज आहे। अगदी मी लहानपणी या रस्त्याने यशोदा थिएटरला जात असताना हा वृक्ष पाहिलेला आहे आणि आता माझं वय जे आहे ते 30 ते 40 आहे। जवळपास 40 वर्षाच्या अगोदरचा हा वृक्ष आहे आणि प्राण्यांना संस्थेला विनंती, असा हा वृक्ष आहे ज्याचं
संवर्धन पाहिलं तर नीट त्यामध्ये एक पिंपळाचं आलेलं दिसेल. या झाडामध्ये एक दुसरं झाड आलेलं आहे. आणि अशा प्रकारचे वृक्ष आहेत आपल्या लातूरमध्ये आहेत. लातूर शहराच्या आसपास आहेत. पूर्वजची पिढी इथून या रस्त्याने येणे जाणे करत होती. आणि हा जो शॉर्टकटचा रस्ता होता तो यशोदा थिएटरला जाण्यासाठी किशोरा शाळेच्या मार्गाकडून येत होता. या थंडगार वृक्षाच्या खालीची छाया घेत आहोत आपण आणि व्हिडिओ पण करत आहोत. खूपच जुना वृक्ष आहे हा. जवळपास 40 ते 50 वर्षाखालचा वृक्ष आहे. आणि आज तसाच डौलाने ऐटीत या ठिकाणी उभा आहे, पाहू शकता. या वृक्षाविषयी थोडं कुतूहल वाटलं मला आणि याचा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी शेअर करणार होतो मी. खूप दिवसांनी विचार करत होतो की या सगळ्या जुन्या आठवणी आहेत लातूरमधल्या. अगदी जुना वृक्ष आहे. अगदी 2-2 पिढ्यांनी हा वृक्ष बघितलेला आहे. म्हणजे 2 तपांनी 12-12 वर्षाचा एक तप असतो. 2-3 तपवाल्यांनी हा व्हिडिओ हा वृक्ष पाहिलेला आहे. तर सर्व वृक्षप्रेमीला विनंती की असं हे अंबेजोगाई रोडवरून आत आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील हा जुना 40 वर्षाखालील आंब्याच्या झाडाचा वृक्ष आहे आणि याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. आणि पाहिलं तरी इकडून तुम्हाला किशोरा शाळेला जायला हा शॉर्टकट रस्ता दिसेल. तर अशा या झाडाचा बुंदाही बघितला आपण. एक वेळेस हा झाड तुटलेलाही दिसतंय. खूप जुनं वृक्ष आहे हा. आणि सत्य लातूर एस यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की अशा वृक्षाचं कुठंतरी नोंद घेता आली पाहिजे. त्याचं संवर्धन तर आता शक्यच नाही. समजा की त्याच्या बाजूला एक दुसरं झाड वापलेलं आहे पहा. तर वृक्षप्रेमींना विनंती आहे की याची कुठेतरी नोंद व्हावी. सत्य लातूर एससाठी